मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. जून ते ऑक्टोबर 1983च्या दरम्यान अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला व या पुरामुळे दुर्दैवाने 386 माणसे मृत्युमुखी पडली. तसेच घरांची, शेतजमिनीची व उभ्या पिकांची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली. पूरग्रस्त भागात विमानातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वैद्यकीय मदत देणे इत्यादी तातडीचे उपाय शासनाने योजले. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या बियांकरिता दर हेक्टरी 100 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले त्यांना त्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी हेक्टरी 400 ते 600 रुपयांच्या दरम्यान अनुदान देण्यात येत आहे. जेथे मोठ्या प्रमाणावर जमिनीची हानी झाली तेथे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाखाली शासकीय खर्चाने जमिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पुरामुळे पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम वेगाने चालू असून आतापर्यंत सुमारे 2,80,000 कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. घरांच्या पुनर्बांधणीसाठी एका घरामागे 2,000 रुपयांपर्यंत अनुदान व 8,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. परिचित. ज्या गावांना पुराचा वारंवार धोका पोहोचतो त्यांचा प्रश्न कायमस्वरूपाने सोडविण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या योजनेनुसार आतापर्यंत जवळजवळ 100 गावात पुनर्वसनाचे कार्य सुरू झाले आहे व अंदाजे 16,000 कुटुंबांचे पूरक्षेत्राबाहेर पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांच्यापैकी दारिद्र्य रेषेखाली असलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना सरकारी अनुदानाव्यतिरिक्त लागणारी उरलेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यभूत निधीतून व पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सहाय्यता निधीतून देण्याचे ठरले आहे. या पुराच्या संकटाला महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या धैर्याने तोंड दिले व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या कार्यामध्ये शासनास सर्वांचे संपूर्ण सहकार्य लाभले आहे. चालू आर्थिक वर्षात पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसन कार्यावर शासन सुमारे 45 कोटी रुपये खर्च करणार आहे. परिच्छेद. यावेळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांची हानी झालेली आहे. आतापर्यंत 10,300 खरीप गावांमध्ये 50 ते 60 पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे व त्या गावांतील शेतकऱ्यांकडून सरकारी येणी व अल्पमुदतीची पीक कर्जे वसूल करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. काही गावांच्या पैसेवारीची फेरतपासणी चालू आहे. तसेच पैसेवारी निश्चित करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यासाठी सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री भगवंतराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे.